आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कॅन आणि कुड. दोन्हीही शब्द ॲबिलिटी म्हणजे क्षमता दाखवण्यासाठी यूज केले जातात. तर पहिलं आहे कॅन. कॅन यूज होतं प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणजे तुम्ही प्रेझेंट मध्ये म्हणजे वर्तमान काळात आता आपल्याला काय काय करता येतंय ते सांगण्यासाठी आपण यूज करतो कॅन. कुड कधी यूज करणार? जे आपल्याला आधी करता येतं, म्हणजे आता येत नाहीये. जसं की मला बासरी वाजवता यायची, मला बरोबर झाडावर चढता यायचं, पण आता त्या गोष्टी येत नाही. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्य बनवण्यासाठी आपल्याला कॅन आणि कुड या दोन शब्दांचा उपयोग होतो. त्यांना मॉडल ऑक्झिलरी असंही म्हटलं जातं. त्यातले पहिले दोन आज आपण घेणार आहोत. पहिला आहे कॅन आणि कुड. कॅनचा पास्ट टेन्स कुड आहे असं म्हटलं जातं. म्हणजे कॅन जर आता म्हणजे प्रेझेंटच्या जर तुमच्या स्किल्स आहे, जसं की आय कॅन प्ले अ पियानो, आय कॅन रन फास्ट, आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. सो आत्ता जे करता येते ते सांगताना आपल्याला यूज करायचं कॅन. इझी आहे. आणि जे आपण आधी करू शकत होतो जे आता येत नाही, जसं की आय कुड राईड अ बायसिकल, आय कुड रन फास्ट व्हेन आय वॉज अ किड. सो आधी ज्या गोष्टी आपल्याला करता येत होत्या त्या आपल्याला सांगायच्या कुड यूज करून. आणि कॅन साठी प्रेझेंट म्हणजे आत्ताचे स्किल. जसं की एक एक्झाम्पल घेऊया आपण. आय कॅन सिंग. साधंसं छोटं वाक्य, आय कॅन सिंग, मी गाऊ शकते. अजून एक घेऊया. ही कॅन स्विम, तो पोहू शकतो. म्हणजे आपल्याला आता जे जमतंय ते सांगताना आपल्याला कॅन वापरायचं. एवढं सिम्पल आहे. आणि आधी जे आपण करू शकत होतो त्याच्यासाठी कुड यूज होणार. आय कुड रन फास्ट. इथपर्यंत थांबलं तरी चालते, पण थोडं अजून समजण्यासाठी मी थोडंसं अजून त्यात ऍड करते. आय कुड रन फास्ट व्हेन, म्हणजे जेव्हा. व्हेन इथं प्रश्न विचारण्यासाठी आला नाही. आय कुड रन फास्ट व्हेन आय वॉज अ किड, मी जोरात धावू शकायचो. मी जोरात धावू शकायचो जेव्हा मी लहान होतो. आय वॉज अ किड. ओके. अजून एक घेऊया. ही कुड प्ले अ पियानो, त्याला पियानो वाजवता येतं. आता प्रॅक्टिस नाहीये किंवा खूप दिवस झाले, थोडंसं विसरायला झालंय. सो इट इज दॅट मच इझी. आता जे करता येतं त्याच्यासाठी कॅन यूज करा. आणि आधी जे आपण करू शकत होतो त्यासाठी आपल्याला कुड यूज करायचं. इझी. त्यात आता थोडंसं अजून चेंज करूया आपण. आता निगेटिव्ह वाक्य कसे बनवायचे. समजा मला काही गोष्ट येत नाहीये, एखादी गोष्ट मी करू शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला काय वापरायचंय? कॅन सोबत नॉट यूज करायचं. तुम्ही कांट पण म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल, आय कांट हेल्प यू, मी तुला मदत करू शकत नाही. नेक्स्ट अजून एक घेऊया. यू कांट गो आउट, तुम्ही किंवा तू बाहेर जाऊ शकत नाही. सो हे आपल्याला प्रेझेंट साठी यूज करायचं. जर आपण काहीतरी सांगतोय की सपोज कोणीतरी मदत मागताय, तो आय कॅनॉट हेल्प यू और आय कांट हेल्प यू. सो आत्तासाठी हे आहे. आणि जे होऊन गेले निगेटिव्ह साठी इथे काय आहे? फॉर एक्झाम्पल, आय कुड नॉट गो देअर, मी तिथे जाऊ शकलो नाही. काहीतरी गोष्ट आहे की जे करणं अपेक्षित होतं पण ते नाही झालंय, तर त्या सेम गोष्टीसाठी आपल्याला कॅन ऐवजी कुड वापरायचं. पास्ट टेन्स मध्ये काहीतरी घडणं अपेक्षित होतं पण ते नाही झालंय, अशा वेळेला आपल्याला कॅन न वापरता इथे कुड यूज करायचं. अजून एक घेऊया. ही कुड नॉट टेल द आन्सर, तो उत्तर सांगू शकला नाही. एखादी गोष्ट त्याला नाही जमली, त्याच्यासाठी आपल्याला कुड नॉट यूज करायचं. आणि आता जे जमत नाही त्याच्यासाठी कांट. यू कॅन यूज कॅन नॉट ऑल्सो. नेक्स्ट आहे क्वेश्चन. क्वेश्चन आपण टू गोल्डन रूल्स हा आपण व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब नंतर नॉट ऍड करायचं निगेटिव्ह साठी. आणि क्वेश्चन बनवताना हेल्पिंग वर्ब उचलून पहिल्या पोझिशनला ठेवायचे आणि प्रश्न बनतो. सेम इथे पण लागू आहे. क्वेश्चन बनवताना आपल्याला घ्यायचंय कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतोस का? आत्तासाठी प्रेझेंट साठी आहे. ओके. अजून एक घेऊया. कॅन ही पास दॅट बॉटल, म्हणजे दूर कुठेतरी एखादी बॉटल आहे, आपण म्हणतो तो पास करू शकेल का? कॅन ही पास द बॉटल म्हणजे आत्तासाठीचा. आणि कुडचं जेव्हा तुम्ही क्वेश्चन बनवता ते दोन्ही प्रकारचे बनतात, पास्ट साठी आणि आत्तासाठी सुद्धा. तर त्यात वेगळेपणा आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे, जसं की आपण पास्ट टेन्स मध्ये पण बनवू शकतो. जसं की एखादी गोष्ट घडून गेली त्याबद्दल विचारतो, तर दोन्ही क्वेश्चन बनवू आपण. पहिला पास्टचा घेऊया. कुड यू स्पीक
इंग्लिश ओव्हर देअर. तू तिथे इंग्रजी बोलू शकला का, म्हणजे काहीतरी गोष्ट घडून गेली त्याच्यासाठी सुद्धा कुड यूज होतं आणि प्रेझेंट साठी सुद्धा होतं. तर कॅन पेक्षा पुढचे प्रश्न पोलाइट मानले जातात, म्हणजे हे थोडं अजून नम्र आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता हे होऊन गेलेल्या गोष्टीसाठी आणि प्रेझेंट साठी सुद्धा कुड यूज होतं, हे त्याचं थोडं वेगळेपण आहे. कुड यू प्लीज, थोडस नम्रपणा यात दिसतो. कुड यू प्लीज टेल मी द आन्सर क्वेश्चन मार्क. तुम्ही कृपया मला हे उत्तर सांगू शकाल का. तर त्यात हे थोडंसं वेगळेपण आहे की प्रेझेंट मध्ये सुद्धा यूज होतं. या पद्धतीने आपण कॅन आणि कुड वापरतो. कॅन सांगतो की तुम्हाला आत्ता काय येतंय, प्रेझेंट स्किल, ते तुमच्या क्षमता, ॲबिलिटीज, आणि पास्ट ॲबिलिटी मध्ये आपण यूज करतो कुड. तर या पद्धतीने त्याचा अजून थोडा सराव केला लिहिण्याचा की तुम्हाला छानपैकी हे लक्षात राहील. अजून थोडंसं समजून घेण्यासाठी त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि थोडेसे वाक्य मनाने बघा.